नमस्कार, ऑलराऊंडर कोकणच्या या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत। मंडळी, मंडणगड तालुक्यातील नामांकित असणारी गर्दीचा उच्चांक गाठणारी जत्रा कुठली तर तालुक्यानजीकच असणारी धुत्रोळीची मोठी जत्रा आम्ही ज्याला म्हणतो ती हनुमान जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी मोठ्या पद्धतीने जत्रेचे आयोजन केले जाते। या जत्रेच्या ठिकाणी चौकात असणारी गर्दी पाहण्यासारखी असते। प्रचंड दुकानांची संख्या आणि त्याचबरोबर सगळे लहान मोठ्यांची या ठिकाणी गर्दी हे या जत्रेचं आकर्षण। सकाळपर्यंत या तमाशाला असणारी उपस्थिती सुद्धा पाहण्यासारखी असते। तर पाहूया आपण, चला ही जत्रा। कृपया आपण व्यस्त महेश नाईक क्रिकेट संघ धुत्रोळी अंगणवाडी जे क्रिकेट स्पर्धा आली त्या स्पर्धेचं सर्व धुरा सांभाळ भारतीय घटनाशिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मी थोडा उशिरा आलो। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अभिनंदन करतो। काय नेमकं करतोय? काय नाव आहे? रिंकू, सरनेम यादव का यादव? भाविकांचा असतील, जे काही मानव असतील, त्या सर्वांना यथोचित सत्कार करणं, ते सन्मान करणं ही फार मोठी भूमिका ही सगळीच तरुण मंडळी करतायत। याबद्दल या सर्वांचं मनोभावे अभिनंदन करतो आणि मी थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। सत्कार करत आहोत। आमच्या ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष संजय सुखदेव यांना विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करावं। हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत। सर्वांनी शांतता पाळा आणि आता पुढील कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत। तर पूर्वी
त्यांचा सत्कार करायचा ठिकाणी सर्वांना हनुमान जन्मोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. विशेष म्हणजे आज या जत्रोत्सवाला 150 वर्ष पूर्ण होत आहेत आणि शतकोत्तर ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. 150 वर्ष एखादी प्रथा ही चालू ठेवणं, जिवंत ठेवणं ही त्यातल्या एक नक्कीच अभिमानास्पद बाब आहे. आणि विशेष म्हणजे हे 150 वर्ष आपल्या मंडळाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आठवणीमध्ये राहीलच, परंतु माझ्या देखील नक्कीच आठवणीत राहील. कारण मंडणगड तालुक्याला 50 वर्षाच्या नंतर राज्यमंत्रीपद मिळालेलं आहे आणि हे मंत्रिपद आपल्या मंडणगड तालुक्याच्या प्रत्येक नागरिकाचं हक्काचं आहे. नक्कीच हनुमंतरायाचे देखील आशीर्वाद आम्हाला लाभतील. मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी आज मनापासून अभिनंदन करतो. मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विशेष म्हणजे माहिती थोडी मी पण घेतली की ह्या वेळेला सण आपला हा जत्रोत्सव साजरा करत असताना सगळे वाद मिटवून आपण सर्व मंडळी एकत्र येऊन आपण हा सण साजरा करताय हे विशेष आहे. याकरता देखील आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो. आपले सुदैव आपल्या सगळ्यांनी त्याच्याकरता जो पुढाकार ते सगळ्यांचे नाव खर्च घेण्यासारखे आहेत. मंडळाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी जो पुढाकार घेतलाय सगळ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. नुकताच जेवून आलोय त्याच्यामुळे जास्त काय आता खायची इच्छा नाही, तरी पण एक टेस्ट म्हणून रगडापुरी घेतोय आता. स्टेजच्या इथे थांबा, आलो स्टेजच्या इथे थांबा. आपण खायला मिळेल तसं आणि जोडीला सगळे आमची मित्रमंडळी. कालचं जागरण असून आज पुन्हा आम्ही सगळे आलोय.
आहे पण बाजाराला जाताना आपल्याला बाजाराची काय माहिती आहे का? अजिबात नाहीये. अजिबात नाहीये. मग आपल्यामध्ये कोणीतरी बाजाराची माहिती असली अशी कोणीतरी शाळेदार पाहिजे की नको पाहिजे अशी तुला कोण आठवते का? मला तर आता आठवत नाहीये. नाही आठवत आहे. मग काही आठवते? मला आठवते. मग बोलून घेते बोलून मावशी मावशी म्हणे करीते काय कशाला एवढा वेळ? अगं तुला अशासाठी बोलवलंय. कशासाठी? अगं अम्मा मुलीचा विचार. काय तो मथुरेचा बाजार आलेल्या डोळ्यांनी पुष्कळ आहे. माझी तर तयारीच आहे. अगं तयार आहे खरं. पण आपल्याला बाजाराची आम्हाला काही माहिती नाही बाजाराची. बरं या बाजारात काय काय ठीक आहे. तुझं नाव काय आहे? तुझं नाव गौतमी. विक्रीला घेतलंय काही दुधवणी. बरं ऐक मग माझं नाव आहे ना सकाळी मावशी असं होतं. हो पण आता ठेकेदार मावशी असं केलेलं आहे. आणि मी पण विक्रीला आणलंय दूध आणि नेसलंय सूत. हो का? होय. कोकणामध्ये वेगवेगळ्या गावी भरवल्या जाणाऱ्या जत्रा छबिने म्हणजेच कोकणाच्या ग्रामीण पर्यटनाला ऊर्जा देणारी ही प्रेरणास्थानच म्हणावे लागेल. आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला याबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. धन्यवाद.